पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा घेतला निर्णय। आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुबईत हाय व्होल्टेज सामना। ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच दोन्ही देशांचे संघ आमने सामने। भारत पाक क्रिकेट सामन्याला शिवसेना उभाटाचा विरोध। राज्यभर माझा कुंकू माझा देश अभियान राबवून केला निषेध। मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाक सामना थांबवू शकत नाहीत। भारत पाक सामन्यावरनं संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संधी साधू देशभक्ती। ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। ठाकरेंना देशभक्तीवर विचारण्याचा अधिकार नसल्याची टीका। सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार नाही। आमच्या सरकारच्या काळातच ओबीसींसाठीचे निर्णय। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मिळवून घेतला। एक मोठ्या नेत्याची विकेट पडली। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचा हाहाकार। अनेक शेतांमध्ये पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की। आणि साताऱ्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील। साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत पानिपतकारांच्या नावावर शिक्कामोर्तब। आणि या महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया, अर्थात चर्चेतल्या बातमीने। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात आलं। माझा कुंकू माझा अभिमान या आंदोलनातनं भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करत केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा राज्यात घुमला। माझं कुंकू माझा अभिमान या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी आणि पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला। पहलगाममधील 26 भगिनींचं कुंकू पुसलं गेलं। पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी 26 भारतीयांचा प्राण घेतला। निष्पाप भारतीयांना मारणाऱ्या आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकसोबत क्रिकेट मॅच का खेळली जाते, असा रोखठोक सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला। पंतप्रधान मोदींना महिला आघाडी कुंकू पाठवणार असल्याचंही पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय। खून और पाणी साथ नहीं बह सकता असं म्हणणाऱ्यांची भाषा का बदलली, असा अडचणीचा प्रश्न संजय राऊतांनी विचारला। पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते। समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं। ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में। लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत। आम्ही सिंदूर सगळ्या महिलांनी इकडे सिंदूरची पाकिटं आणली आणि आम्ही एक डबा बनवला होता, त्याच्यात ही सिंदूरची पाकिटं टाकली आणि हे अख्खा बॉक्स आम्ही खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिला, कारण दिल्लीला जाऊन तो सिंदूर त्यांनी मोदींना सुपूर्द करावा। आणि ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत तर त्याची त्यांना परत आठवण करून द्यावी आणि ह्या ज्या पाकिस्तान बरोबर आपण ज्या मॅचेस खेळतोय त्या कुठेतरी थांबवाव्यात। शिवसेनेने याआधी भारत पाकिस्तान मॅचला विरोध केला।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या प्रकरणी नेहमीच आक्रमक पवित्रा घेतला होता. भारतीय जवानांना पाकिस्तानची गोळी लागते आणि इथे आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळायचं, हा देशद्रोह आहे. क्रिकेटमुळे दहशतवाद थांबणार असेल तर भारत पाकिस्तान सीमेवर क्रिकेट मॅच खेळवा असा टोला बाळासाहेब ठाकरेंनी लगावला होता. शिवसैनिकांनीही 21 ऑक्टोबर 1991 रोजी वानखेडे स्टेडियमची पिच खोदली होती. 3 जानेवारी 1999 रोजी शिवसैनिकांनी दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियममधील पिच उखडली होती. आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, त्यामुळे 2 भूमिकाही पाहायला मिळत आहे. ठाकरेंची शिवसेना मॅचच्या विरोधात आहे तर शिंदेच्या सेनेने वेगळा पवित्रा घेतलाय. सत्ताधाऱ्यांकडून मॅचची पाठराखण केली जाते. जो दुबईमध्ये सामना होतोय तो इंटरनॅशनल क्रिकेटचा सामना आहे. याच्यापूर्वी देखील वानखेडे स्टेडियम उखडल्यानंतर देखील अशा पद्धतीचे अनेक सामने त्या आंतरराष्ट्रीय दर्जावर भारत पाकिस्तानचे झालेले आहेत. हाच सामना जर IPLचा असता तर हे सगळं मान्य आहे. पाकिस्तानबद्दलची केंद्र सरकारची भूमिका जी सिंदूरच्या वेळी होती तीच भूमिका आहे. दहशतवाद मोडला गेला पाहिजे, दहशतवाद परत पसरवण्याचा प्रयत्न केला तर सिंदूर ऑपरेशन हे स्थगित आहे, संपलेलं नाही. पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट मॅचवरती भाजपाचं आतापर्यंतचं धोरण कसं बदलत गेलं तेही आता पाहूया. विरोधी पक्षात असताना भाजपाची भूमिका शिवसेनेसारखीच होती. सीमेवरती जवान मरत असताना पाकिस्तानची क्रिकेट खेळणं म्हणजे बलिदानाचा अपमान आहे असा भाजपाचा पवित्रा होता. जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट खेळू नये ही भाजपाची भूमिका होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 2004 मध्ये क्रिकेट डिप्लोमसीचा वापर केला. एकंदरीतच विरोधी पक्षात असताना कठोर आणि सत्तेत आल्यावरती व्यावहारिक धोरण भाजपानं अवलंबल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक, परभणी आणि धाराशिवला निवडून आले. त्यावेळी पाकिस्तानचे ध्वज फडकवून खासदारांनी रॅल्या काढल्या. पाकिस्तान प्रेम आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचं पाप ज्या उद्धव ठाकरे त्या सेनेने केलं त्यांना बिलकुल अधिकार नाही आहे. एकंदरीतच विरोधी पक्षात असताना राजकारण करणारे नेते सत्तेत आल्यानंतर कशा प्रकारे युटर्न घेतात हेच भारत पाकिस्तान मॅचच्या निमित्ताने अधोरेखित झालंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भारत पाकिस्तान सामन्यावरनं राज्यात राजकारण तापलंय. दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत सामना खेळत असल्यानं विरोधकांनी भाजपवर टीका केली. ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला तर भाजपनंही होणाऱ्या टीकेवर पलटवार केला.